आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी असं निधन झालेलं आहे। ही वार्ता जेव्हा माझ्या कानावर पडली त्यावेळेला मन अगदी सुन्न होऊन गेलं आणि मला विश्वासच या गोष्टीवर बसत नव्हता। आणि सकाळपासून अगदी मानसिकता आत्ताही माझी ठीक नाहीये। कारण 1 महिन्यापूर्वी याच श्रीराम सहकारी दूध संस्थेमध्ये मी संचालक म्हणून काम करत असताना जिल्हा दूध संघाच्या वार्षिक सभेला मला प्रतिनिधी म्हणून पाठवण्यात आलं आणि त्या ठिकाणी अजितदादा त्या वार्षिक सभेला येणार होते। तेव्हा मी एक निवेदन तयार केलं होतं। आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे, जर्सी गोरे त्या ठिकाणी सोडून दिले जातात, भाकड जनावरांचा प्रश्न होता, त्यावेळेला जनावरांचे बाजार देखील बंद होते आणि दुधामध्ये भेसळ होत असल्याचा प्रकार आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि हे सगळे विषय घेऊन मी त्या ठिकाणी अजितदादांना थेट या विषयावरती अजितदादांशी बोलणं केलं आणि अजितदादांनी देखील मला त्या ठिकाणी प्रतिसाद दिला। मी देखील इकडनं बोलताना सांगितलं, दादा आज तुम्ही ग्रामीण भागाचं नेतृत्व करता, मला तुमच्याबद्दल आदर आहे आणि हे जे विषय आहे हे तुमच्या पुढं मी का मांडतोय, तर हा विषय तुम्हीच मार्गी लावू शकता आणि ग्रामीण भागाची तुम्हाला जाण आहे। म्हणून अजितदादांनी देखील सांगितलं, तू बोलतोय ते खरं आहे आणि मी एकटा या ठिकाणी निर्णय घेऊ शकत नाही, आपण मंत्रालयामध्ये बैठक लावू आणि त्या ठिकाणी संबंधित खात्याचे अधिकारी, मंत्री या सगळ्यांना बोलून आपण याच्यावर निश्चितपणानं मार्ग काढू। महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये दादांचा ते त्या ठिकाणी व्यस्त होते आणि त्यामुळं ही बैठक मंत्रालयामध्ये होऊ शकली नाही आणि हे सगळे आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर मंत्रालयामध्ये निश्चितपणाने या संदर्भात अजितदादांनी बैठक लावली असती आणि या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निश्चितपणाने मार्ग बसून त्या ठिकाणी निघाला असता। परंतु आज मला अत्यंत मनाला वेदना होत आहेत की ग्रामीण भागाचं नेतृत्व करणारे नेतृत्वच आज या ठिकाणी हरपलेलं आहे। आमच्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना आज तसं पाहिलं तर सत्तेमध्ये असलेलं जे व्यक्तिमत्व होतं अजितदादा, की ज्यांच्याकडे आम्ही हक्कानं आपलं म्हणणं मांडू शकत होतो, आज खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्यासाठी काम करणाऱ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेणारा किंवा आम्ही कोणाकडे म्हणणं मांडायचं हा मोठा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे। आणि अजितदादांच्या जाण्यामुळं निश्चितपणानं आज ग्रामीण महाराष्ट्र या ठिकाणी पोरका झालेला आहे आणि म्हणून अजितदादांच्या जाण्यामुळं या ग्रामीण भागाला आज नेतृत्व राहिलं नाही आणि म्हणून आमच्या शेतकऱ्यांचं, ग्रामीण भागाचं फार मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून अजितदादांच्या जाण्यामुळं आज सगळेजण त्या ठिकाणी हळहळतात। कारण एखादं नेतृत्व घडायचं असेल तर त्याला खूप मोठा काळ जावा लागतो, ग्रामीण भागाची माहिती असावी लागते आणि ग्रामीण भागाच्या प्रश्नाची, शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असलेले नेतृत्व अजितदादा त्या ठिकाणी होते। आज त्यांच्या जाण्यामुळं निश्चितपणानं आम्हाला प्रचंड दुःख झालंय। मी जिल्हा परिषदेचा उमेदवार असल्यामुळं सकाळी जेव्हा वार्ता कानावर पडली तेव्हापासून मी माझा प्रचार त्या ठिकाणी थांबवलेला आहे आणि आज या ठिकाणी माझे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रचार करायचे थांबलेले आहेत आणि आज सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं खास करून आणि ग्रामीण भागाच्या वतीनं मी आदरणीय अजितदादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिर शांती द्यावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो।